तर बघा गावावरून आलेलं जवळजवळ मला 10-12 दिवस झालं, पण मी एक सुद्धा व्हिडिओ टाकला नव्हता. आता का टाकला नव्हता? ज्या पण वेळेस मी गावावरून आले ना इथं, तर घरातलं वातावरण बघून पूर्णपणे मी हँग झाले होते. आता हँग याच्यासाठी झाले होते की ज्या पण वेळेस मी गावाला होते त्यावेळेस मला फोन आला. फोन याच्यासाठी आला की तुमच्या घरामध्ये सगळं पाणी पाणी झालेलं आहे. आता पाणी कशामुळं? तर ह्या बघा ही टाकी आहे का नाही वरची, दिसत नसणार आहे तुम्हाला, मला उठून उभं राहून दाखवायला लागेल. दाखवते थांबा. तर ही ह्या टाकीवरती ना लई लक्ष ठेवायला लागत या. आणि टाकी पूर्णपणे खाली झाली ना की 10 मिनिटामध्ये वरती. पण झाला असं की जी मधली लोक राहतात ना, म्हणजे दुसऱ्या मजल्यावरती, त्यांनी काय केलं, दुसऱ्या नाही पहिल्या मजल्यावरती राहतात, आम्ही दुसऱ्या मजल्यावरती, तर त्यांनी काय केलं, मोटर बऱ्याच वेळ चालू ठेवली आणि घरी कोण नाही, हे कामाला गेलेलं, मी माझ्या माहेराला. मग अख्खं पाणी पाणी, म्हणजे घरामध्ये इतकं पाणी पाणी झालं होतं. बरं घरामध्ये पाणी पाणीच नाही तर घरामध्ये इतकी लुस्कान पण एवढी झाली माझी की ह्यांनी रेशन भरून ठेवलं होतं. अख्खं रेशन, काही वस्तू अशा होत्या की त्याच्यामध्ये पाणी जाणार होतं. ते सगळं पापड बिपड सगळं काय 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 यांनी भरलं होतं. बऱ्याच वस्तू माझ्या खराब झाल्या. बरं ते तर झालं, ते झालं. मिक्सर खराब झाला. 2 मिक्सर आहेत. एक ज्यूसचा मिक्सर वरती हे होतं काय, ते अशा कॅरी बॅग नाही का, अशा असतात कॅरी बॅगा, तर तसलं होतं. त्यामुळे ते ज्यूसचा मिक्सर वाचला. पण हा मिक्सर जो होता तो माझा खाली होता, तो मिक्सर खराब झाला. लॅपटॉप होता खाली, तर ते लॅपटॉप सुद्धा पाण्याने पूर्ण हे झाला. पण लॅपटॉप पण नाही जास्त पाणी गेलं त्याच्यामध्ये, कारण लॅपटॉप पण कॅरी बॅगमध्ये होता. बरं जी कपाटं आहेत माझ्याकडं, तर ती कपाटं लाकडाची आहेत. ती काही सागवानी कपाटं नाहीत की आपली जी साधी कपाट असतात लाकडाची, की आता काय एवढी मजबूत कपाटं येतात का, तर तसली साधी सुधी कपाटं आहेत. तर ती पण पूर्ण खालून अशी फुगली. तर म्हणजे थोडीफार फुगल्यात, एवढी नाही. आणि एवढं सगळं घरामध्ये लुस्कान झालं बघा, लय म्हणजे लय लुस्कान झालं. आणि ज्या पण वेळेस मी घरात आले ना, तर ह्यांनी पूर्णपणे पसारा खाली लावला होता, खाली हे केला होता पसारा. आणि एकदम घरामध्ये असं विचित्र वाटत होतं. तर मी 2-3 दिवस तर टेन्शनमध्येच होते, ते पसारा लावायला, अजून कुठं काय ठेवावं. आता तुम्ही म्हणताल ते मिक्सर आहे खाली कशाला ठेवलं होतं. ज्या पण वेळेस मी गावाला निघाले त्यावेळेस संध्याकाळ उशीर झाला होता. आणि जी आमची रूम मालकीने ना, तिला मांडणी होती माझ्याकडं, म्हणजे त्या रूम मालकिनीची मांडणी होती, ती इथून शिफ्ट करून दुसरीकडे गेलेत राहायला. मग त्यांना ती मांडणी पाहिली होती. मग मला जायचा टाइम, आणि त्या रूम मालकिनीने मला सांगितलं की माझी मांडणी द्या, आम्हाला जायचं या, तुम्ही काय गावावरून लवकर कधी येणार आहे कधी नाही, कारण आम्ही पण 2-3 दिवसात इथून जाणार आहे. त्यामुळं मग मी काय केलं, सगळा पसारा मी खाली हे करून ठेवला होता. त्यामुळं माझी इतकी जी लुस्कान झाली म्हणता, लय म्हणजे लई तो लुस्कान झाली या. आता बघू, दुसरीकडे चाललंय माझं बघणं. कारण अशी जर परिस्थिती होत असली, जर आपल्या सामान्य लोकांची अशी लुस्कान होत असली, तर ह्याची भरपाई कोण देणार आहे हो? कोण द्यायचं आहे भरपाई ह्याची? आणि एक एक वस्तू घ्यायला आपण किती, मी तर माझी एक एक वस्तू घ्यायला लई त्रासलेली आहे. त्यामुळं मला काही पण वस्तूचा माझ्या इतका, म्हणजे इतकी मी जीवाच्या पलीकडे सांभाळते. कुठली पण मिक्सर म्हणा, म्हणजे घरातली कुठली पण बारकावायची म्हणजे जी बी गोष्ट आहे ना, ती मी लई जीवाच्या पलीकडे सांभाळते. कारण ते एका एका गोष्टीसाठी मी लई मेहनत केलेली, म्हणजे लई तरतळलेली आहे एक एक गोष्ट घेण्यासाठी. इमानाचा आवाज येतोय का? इमान काही व्हिडिओ काढून देत नाही ते बघा. आणि ज्या पण वेळेस मी गावावरून आले ना, त्यावेळेस मी ना बरंचसं सामान घेऊन आले होते. मला व्हिडिओ पण काढायचं होतं, व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवायचं पण होतं. पण झालं असं की मला एक घरातली परिस्थिती बघून मी तुम्हाला दाखवू शकले नाही. तर हे बघा, मी ना गावावरून हो काय चिंच आणल्या होत्या, ह्या बघा, आहे का, चिंच आणल्या होत्या. तर हे फुल भरून आणले होत्या चिंच, सगळ्या मैत्रिणींना माझ्या वाटून टाकल्या मी. अजून आमच्या झाडाची लिंब पण लई आणली होती. आणि महत्वाचं म्हणजे ह्या बघा, हे भोपळा, छोटा भोपळा, ह्यो लय मोठा भोपळा होतो पावसाचा. तर हा भोपळा पण आणला. बरंच सामान आणलं होतं, जवळजवळ मी 2-3 पिशव्या गच्च भरून आणल्या होत्या. लय सामान आणलं होतं. पण काय झालं की मला लय दाखवायची उत्सुकता होती की मी गावावरून काय काय आणलं या. पण घरातली परिस्थिती बघून मला इच्छाच झाली नाही काय दाखवण्याची. मग मी व्हिडिओ पण काढला नाही. आणि मग हेच घरातला पसारा आहे आवरत बसले. तर चला, मी आता एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते. पुन्हा भेटूया का परतच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. कारण आता मला टाईम नाही, मला जरा बाहेर जायचं या. तर चला, बाय बाय सगळ्यांना.